एक अशी 2 मतं द्यावी लागणार आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. कोकण भवनात आज दोन्ही पक्षांनी आपले गट स्थापन केले. यावेळी शिवसेना नेते श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांच्यात बैठक झाली. त्यानंतर मनसेनं शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला. और मनसे ने महायुति को सपोर्ट दर्शाया है यहाँ पर। और कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मनसे और अन्य जो भी हमारे साथ में आ रहे हैं, वो सभी के साथ यहाँ पर सत्ता स्थापन महायुति करेगी। डेवलपमेंट में जिसको आना है उसका स्वागत है यहाँ पर। उल्लासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन के बारे में मैं कहूंगा, यहाँ पर उल्लासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना को, महायुति को पहले ही वंचित आघाड़ी ने सपोर्ट किया है। और वहां पर भी जो जादुई आंकड़ा चाहिए 40 वो पार कर चुकी है शिवसेना। लेकिन उसके बावजूद शिवसेना, भारतीय जनता पार्टी, वंचित आघाड़ी, साई पार्टी, ये सभी लोग मिलकर यहाँ पर सत्ता स्थापन करेंगे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 122 जागा असून बहुमतासाठी 62 मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे 53 आणि मनसेचे 5 नगरसेवक आहेत. मनसे पक्षाच्या भूमिकेबद्दल विचारलं असता युती आघाडीबाबत स्थानिक नेतृत्वाला निर्णय घेण्याचे अधिकार राज ठाकरे यांनी दिल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमाला सांगितलं. शिवसेना उभाठानं या युतीवर बोलणं टाळलं आहे. इतर पक्षांनी काय करावं याबद्दल आम्ही बोलू शकत नाही, असं पक्षाचे नेते अनिल परब यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या घोषणा हवेत फिरण्याआधीच कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिवसेना उबाटाची साथ सोडल्याचा टोला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या